आपला कोणता जपतप कर्म क्रिया आणि धर्म सात पाच 3 दशकाचा एकदत्ती कळाला तैसे मी नाम इथे काय कष्ट भाजप निवडले प्राण तिथे आम्हाला ज्ञानदेवाजीने रामकृष्ण पंथ कर जपतप कर्म क्रिया आणि धर्म सर्वावटी राम न सोडिया भाव टाकीरे संदेव रामकृष्ण जाती रीत होत तुळशी माता भजगात प्रेत ज्ञानदेवादी आणि रामकृष्ण वाणी वैकुंठ भवानी जपतप कर्म क्रिया आणि धर्म सर्वावटी राम भाव शोध भगवत प्राप्तीचे साधन सांगितले. कोणताही साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल साधनाची काय पाहिजे आवश्यक साधनाशिवाय साध्याशिवाय झाडच लावलं नाही तर आंबे येईल का मग काय लावावं लागते मृदंगच नाही तर काय वाजवायचं थापा मारायचं आपल्याला साधन पाहिजे काय पाहिजे विना साधनाशिवाय साध्याची प्राप्ती जेव्हा मनुष्य देह हे साधन आहे आणि भगवत प्राप्ती त्याचं काय जेणे तो जोडसे तेवढ्या करता दिले इंद्रिय डोळे मग जेणे तू जोडसे ज्ञानदेवा जेणे नामे व्यर्थ भगवंताचं नाम हे साधन आहे. जर आणखी या साधनाचा विचार करीत नसेल ज्ञानदेवा जेणे नामे विन ठोकळ जीवन आहे अशोकाच्या झाडाला कुठं आंबे असतील अशुभ झाड आहे ते आणि त्याला फार महत्व आलेलं आहे. अशोकाचे वडील तर सफलता प्राप्त होण्याकरता सर्वाच्याच मुळे सफलता प्राप्त होते. सर्व काही आहे देवाचं नाव घेत नाही. नामदेवा जिने नादेवी रामकृष्ण पंथ मोठा झाड कागद आहे पण त्याच्यावरती गव्हर्नमेंटचे शिक्का नसेल काही किंमत आहे का बरं का लहानसाच कागद आहे पण त्याच्यावरती 500चं काय आहे सामान द्यावं लागतं नाही काय 500 रुपयाची नोट न देताना एवढा मोठा कागद चौकडत मारी कागदाला किंमत आहे का शिक्क्याला किंमत तसं नरदेहाला किंमत आहे का त्याच्यात नामाला किंमत आहे जीवेला किंमत नाही मग कशाला किंमत आहे तुझ्यावरती नामाचा काय पाहिजे शिक्का पाहिजे जेव्हा काय आपल्या खाण्यातच तर देत असे त्याला अर्थ आहे मग तिचं सार्थक कशामध्ये त्याच्यामध्ये महत्व आहे मग त्याची साधनाची आवश्यकता आहे. जपतप कर्म क्रिया आणि धर्म मग सर्वावटी राम आवश्यक. पहिलं सांगितलं जप सांगितलं जप पुढे तप कर्म जपतप कर्म क्रिया धर्म सगळी साधन आहे. भक्तीची साधन योगाची साधन ज्ञानाची साधन भिन्न भिन्नाची साधन आहे. ज्ञानाची साधन कोणत्या ऐका त्याच्याकडे तुमचे साधन चतुष्ट त्याच्याकडे साधनाचा विचार केला त्याच्याकडे श्रवण मनन तत्तम पदार्थ हे सगळे ज्ञानाची साधन आहे का तत्तम पदार्थ शोधन भक्तीची साधन नाही. योगाची साधनं कोणती आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान
यमामध्ये 4 यम, 4 5 यम आणि 5 नियम. अहिंसा, सत्य, राष्ट्रीय ब्रह्मचर्य, गर्भ परिग्रह यम असं. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर परिधान आदी नियम आहे. त्याच्याकरता सुखी साधन आहे. चोऱ्या करतो म्हणलं नाही, समाधीला होतो. चोरी करण्याचं लक्ष डोक्यामध्ये काय प्राणायाम असतो का? त्याच्या लक्षात राहायचे. श्रीमंत माणसाला पाहिल्यानंतर काही विकत घेत असताना अरे म्हणला याचा खिच्यामध्ये 5,000चं काय पाकिट आहे. मग तो बरोबर तो दर्शनाला गेला तर हाय दर्शनाला बरोबर त्याच्या पाठीमागे उभा राहतो. अंदाजर चुकून काय करतो, पाकिट मारतो. मग त्याच्या चित्तामध्ये दर्शन होतं का पाकिट होता. फल बघावं लागतं ना, काय बघावं लागतं. कल्पना करा, पाकिट काढते वेळी ज्याचं पाकिट आहे त्यांनी धरला व्हायला. कोणाचा ताब्यात दिला? पोलिसांनी सांगितलं 2 हात पुढे करा. कशा 2 मी काही गुन्हा केला का? काय केलं? मला जेलमध्ये नेण्याचं कारण काय? म्हणलं एवढंच आहे. काय केलंय? माझ्या खिशात हात जाण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या खिशात कोणाच्या खिशात गेला त्याचाच परिणाम आहे. फल काय करावं लागतं. बरं, एक सर्वात चोरीचं सापडतं तसं आहे का? कर्म चुकत नाही का? तर इथे जरी त्याला त्याचा भोग झाला नाही, कुठे चोरी केली पण जन्मभर कळाली नाही कोणाला, ते कर्म चुकत नाही. कोणत्या तरी देहात त्याला ते काय करावं लागते, ते काय कर्म हे भोगूनच संपवत असते. आणि तो कोणी किती मोठा असेल. परेशी गवारा सादर कर्मे निर्वंश झाल्याच्या भिल्ले बिंदुळे. देवाने सुद्धा नाही का भगवान श्रीकृष्णाला त्या वेदाने काय मारला, मग त्याला फार वाईट वाटलं. म्हणलं आपण बाण मारायला गेलो, कोणाला लागलं कोणाला, मग तो गयाबाया करायला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं गयाबाया करण्याचं काही काम नाही. म्हणलं राम जन्मामध्ये आम्ही बालीला बाण मारला, त्याचा फळ यावे तर मला बाण मार. देवाला चुकत नाही तर माणसाची काय करतात. देवाला सुद्धा काय होत नाही, माणसाने काय कर. कर्म हे म्हणून संचित जाणून शुद्ध करा. कर्म करण्याच्या अगोदर त्याचा विचार करा. एकदा झालं की संपलं. एखादा डायबिटीस झालेला आहे बरं का, खीर खाण्याच्या अगोदर विचार करत झाले. म्हणलं मग काय आता पोटात गेली खीर, आता विचार करता. राम आहे. आता आपलं स्वातंत्र्य कुठपर्यंत आहे? 90% स्वातंत्र्य आहे, पुढे स्वातंत्र्य नाही. म्हणून क्रिया करेपर्यंत स्वातंत्र्य आहे. करायची का नाही करायची. आणि मग एकदा केल्यानंतर फळ काय करावं लागतं, म्हणजे कोणी काय असेल केले कर्म झाले संचित जाणून जप तप कर्म क्रियाने जप असतो. त्या जपामध्ये आपल्या चित्ताचा जप कशामध्ये चालू असतो, वाढावे संधान कृपा लावे खावे बरे
परमेश्वराला सोडून आणि त्याचं चित्त अनात्म पदार्थात कोणाला सोडून मग काय करावं लागत असत जप करणारा विषय पामारे संसाराचा जप असतो आणि साध्या काळात आपलं कल्याण करून घ्यायचं असल्यामुळे नामस्मरणाचा जप नाम मंत्र जप आणि पोटी जाईल रामकृष्ण संकल्प जप साधन सांगितलेलं आहे ना वेळात वेळ काढायचा थोडा वेळ का होईना पण राम काय करायचं जप करायचा नाही का म्हणजे 12व्या अध्यायात काय माणसाकडनं तुम्हाला वेळच नाही आम्हाला काय नाही आहे का नाही काय म्हणतो अहो काय या की कीर्तनाला म्हणलं कुठं आहे आम्हाला काय नाही मरायला सुद्धा फुरसत नाही म्हणत देणगी घेऊन जा काय करा येण्याकरता आम्हाला सांगू नका तरी थोडा खमा होता माझा दुकानदाराचा मालक होता तो जायला लागला आपला थोडा म्हणला कुठे निघाला म्हटलं लग्नीकडे निघालो म्हणलं एक माणूस ठेवून द्या की स्वच्छकडे जायला माझं 1000 कर्म टाकून लग्नीकडे काय करू लागतं तिथं दुसऱ्याची योजना करता तसं कोटीम तत्व हरिम स्वारे बाबा 100 कामं टाकून जेवण करतो की नाही का किती जरी काम असलं तरी झोप घेतल्याशिवाय मग तसं नाही का नामे व्यर्थ रामकृष्ण पंथ ज्ञानदेव म्हणे नामे व्यर्थ रामकृष्ण पंथ कर्मे नामाशिवाय जे काही आपण करू त्याला जप असं म्हणता येत नाही भगवंताच्या नावाचा अट्टास आणि जप करणं नाम मंत्र जप कोटी जाईल रामकृष्ण जप तप कर्म क्रिया धर्म तप सांगितलं आहे श्रीमद भगवत गीतेमध्ये तपाचा पुष्कळ वर्णन 17 अध्याय देव द्विज गुरु प्राण ब्रह्मचर्य मनुष्याचं शरीर देव द्विज गुरु प्राज्ञा वगैरे शारीरिक तप वाचिक तप मानसिक तप तपाचे जमात तपाने सर्व काही साध्य होते ज्ञानेश्वरी पाठगा वाचल्यानं होत असते का घोकावं लागतंय 3 वर्षाचं काय असतं दादा तप असतंय तपाने नाहीतर तप नसेल तर साध्य झाले मंदिरात तप म्हणतात मनुष्य देहामध्ये काही वारीला जातात पायी जाणं हा सुद्धा काय त्याच्यामध्ये कधी पाऊस पडतो कधी ऊन तापते कधी काय होईल काही मग त्याला तपच म्हणून 2-3 तप आहे आपण पायाने चाललो शारीरिक तप वाचने काय करतो आपण नामस्मरण करतो वाचिक तप आणि मनाने ध्यान करतो ते कोणतं 3 प्रकारचे तप वारीमध्ये होतात जप तप कर्म आपण जे क्रिया करतो त्यात निषिद्ध क्रिया काही वीज क्रिया असे निषिद्ध म्हणजे चोरी करणं ही सुद्धा क्रियाच आहे की घर बसल्या पाकिट भेटते का क्रिया करायला लागत पण क्रिया त्याचा वेदाने निषेध केलेला आहे धन मिळू नका का चोरी करून मिळू नका जोडून या धन आणि उदास विचार
जपतप क्रिया. क्रिया ज्या क्रियेमध्ये स्वतःचं कल्याण आहे अशी क्रिया करा. त्याला विहित क्रिया म्हणतात. कोणती क्रिया? नाही. निषिद्ध क्रिया म्हणजे त्याच्यामुळे त्या क्रियेमध्ये आपल्याला थोडा वेळ सुख होतं. दुसऱ्याचं पाकिट मारलं म्हणजे ज्याचं पाकिट गेलं त्याला सुख होते का दुःख होते? माझं तो काही पाकिट मारणाऱ्याला म्हणत होती मग काय त्याची काय स्तुती करतो का तू? मग काय करतो? सापडू नाही सापडलं सापडला बोलत तुझं कल्पना आहे. एक सापडला बाकी काय करता नाही चोरी करताय. मग दोन चार चोऱ्या झाल्या होत्या. प्रत्येकाने सांगितलं हात चोरी करणार. प्रत्येकाने आपला हात काय करा उगारून घेतलं. त्याच्यात त्याची आई होती. ते म्हणलं माझ्या मुलाला काय करू नका, माझ्या मुलाला काय करू नका. म्हणले बाई चांगला पोरगा पैदा केला तर हान्य जर लायकीचा आहे त्याच्याशिवाय याचा दुष्टपणा जाणार नाही. मग काय पोलीस का उगीच मारत असतो का? त्याचा कोणता पणा केला पाहिजे. चोरी करणे धंदा काय झाला पाहिजे. शासन कशा करता शिक्षा देतात? त्याच्यातच दया आहे ना. काय पण कोणती क्रिया असली पाहिजे. जप तप क्रिया जप तप कर्म क्रिया म्हणून संचित जाऊन शुद्ध करा. तुकोबाने सांगितलं अशी क्रिया करा की ज्याच्यामुळे आपल्यालाही आनंद आहे आणि कोणाला आनंद आहे. देवाला सुद्धा काय वारी या साधनाने आपल्यालाही आनंद आहे. आणि जो कोणी काही वारी करेल तर देवाला सुद्धा काय असे साधन असतात. सर्वांना आनंद देण्याची काय असते साधन आहे. वारी हे सगळ्याला आनंद देण्याचं काय या रे ते बोलते आहे काय. आपली दिंडी जरी नाही तरी संस्थाची सगळी काळजी बाळगली. उतरायची कुठे, त्यांच्या पाण्याची व्यवस्था, त्यांच्या लाईटची काय असते. आणि एखाद्याला गरीब असल्यामुळे कोणाकडून तरी बगमत द्यायला लावला. म्हणलं यांच्या 3 पंक्त्या अजून कोणी घेतलेल्या नाही. मग श्रीमंत माणसं पंक्ता काय करायला लावला. म्हणलं वारकऱ्याची पंक्ता घ्या की. एखादा म्हणतो 3 माणसं कशाला एकटाच 3 पंक्त्या घेऊन टाक. आहे बघा मला क्रिया म्हणतात. जाती जप तप कर्म क्रिया नियम धर्म. माणसाला काहीतरी करायला पाहिजे. नित्य नेम नामे ते प्राणी नित्य नेमाविन अन्न काय मनुष्य देहात आहे. हे तुमची जी संस्कृती आहे ना कोणती पाश्चिमात्य वगैरे काही तिला संस्कृती म्हणता येत नाही. ते वाढलं की लगेच खायला काय करतात. त्याला काही नियम आहे का? पाणी फिरलं पाहिजे काय देवाचे प्राणाय वाढलं की खायला काय बरं ते काही नाही. पायातला जोडा काढत नाही. काय लग्न कडून आलेला आहे तरी शुद्धी घेत नाही. तेव्हा त्याला काहीतरी काय असं भारतीय संस्कृतीमध्ये हॉटेलचा जरी माणूस असला पाहिजे तरी त्यांनी स्नान करून काही केले पाहिजे. पदार्थ केले पाहिजे. त्यांच्या ह्याच्यामध्ये काय स्नान कसले बसलेलं आहे. शौचाकडून हात सुद्धा धुत नाही. नियम असावा. नियमाने बंधन घातलेले आहे. काय घातलेले आहे
व्रत बघा असतात वगैरे बरेचसे. कोणत्या याला सारा कीर्तन जरी करायचं असलं तरी त्याला नियम आहे ना. वारकरी गेला हो. कीर्तनकाराने फेटा काय केला पाहिजे. नाही मला बोडक्यानेच कीर्तन करी. एका गावाला होतं बघा एक कीर्तनकार. तिकडे गाव आहे. एकादशीच्या दिवशी त्याचा कीर्तन होता सप्ताह म्हणला. म्हणजे कीर्तन ठरवणारा मनुष्य होते. जो कोणी कीर्तनकार असेल आल्यावर त्याचं स्वागत करायचं. पुढे त्याला त्याची राहण्याची वगैरे सगळी सोय करायची. मग एक कीर्तनकार आला बघा बरं का. महाराज मुख्य महाराज होता त्याला काही भेटला नाही. त्याचं कीर्तन होतं. मग साहजिकच त्याने विचारलं म्हणलं का त्याचं स्वागत केलं की नाही. त्यांच्या फराळाची व्यवस्था केली की नाही. एकादशीचा दिवस आहे. म्हणलं महाराज तो तर म्हणला जेवलं म्हणलं एकादशीला. काय झालं फराळ काढायचं. मुख्य महाराज म्हणायला लागले म्हणजे त्याला सांगा बरं का तू श्रोता व्हायचं काय व्हायचं. श्रोत आहे. तुला कीर्तन करण्याचा काय नाही अधिकार नाही. दुसऱ्याला कीर्तन सांगा. आणि जो कीर्तनकार झालेला होता त्याला सांगाय कीर्तन ऐकायला बस केली. त्याला काय नियम असतो काय असतो. नियम पाळत नसेल काय उपयोग आहे. जाती वित्त गोद प्रचमान नाही जाती वित्त जपतपकर्म सर्वावटी राम क्रिया नियम. थोडे धर्म वारकऱ्याचे धर्म असतात ना. त्याने वर्षातून का होईना एक वारी काय केली पाहिजे. तुळशी माळ करा गोपीचंद लई करवळा एकादशी व्रत केलं पाहिजे. नाही का हे सगळे नियम काय धर्म काय केले पाहिजे. नाही तुम्हाला लोक काय म्हणत असतात. मला तुमच्या वारकऱ्यांनी काय केली चोरी केली की सोहळ्यामध्ये मध्ये रंगनाथ गुरुजी सांगायचे चोरी करेल तो वारकरी कसा वारकरी असेल ना. मला चोरी केली की वारकरी म्हणलं बा ज्याने चोरी केली तर वारकरी नव्हताच तो चोरच होता. सोमकुरात घेतला. वारकरीचे सोंग घेतल्याशिवाय पाळात कोणी शिरू देत वारकऱ्याचं काय मुळात कोणी लागलं. चोरी करणं वारकऱ्याचा धर्म आहे का. त्या धर्माचं त्या संस्थेमध्ये भरती गेल्याच्या अगोदर विचारण्यात येते बा संस्थेचे नियम काय केले पाहिजे पाळले पाहिजे. संस्थेचे शिकेपर्यंत डोक्यावरचे केस काय केले पाहिजे. काय संहिता आहे ना. गळ्यात तुळशीची काय पाहिजे. एखादा विद्यार्थी असा झालेला असतो बाबा अरे कशा करता म्हणजे बरं संस्थेत शिकण्याकरता तुला कशी बुद्धी झाली. एका महाराजाचं कीर्तन ऐकलं. आळंदीला वारकरी काय आणि तिथे सर्वांची व्यवस्था होती. मला शिकण्याकरता मग त्याला सांगावं लागलं असे ही झाड नेसणं काय काय सोडून दे. काय नेसलं पाहिजे धोतर असलं पाहिजे. डोक्यावरची केस काय काय काढून टाक. गळ्यामध्ये तुळशीचं काय माळ संहिता आले काय झाले. शाळेमध्ये नाही का शालेय शिक्षणामध्ये हे सगळे धर्म आहे. हे गुरुकुल पद्धती असते ना ती सिद्ध आहे. शाळेमध्ये काय कोणी कसं आहे असतो कोणी कसं आहे नाही का. तिथे काय नाही त्याच्यामध्ये नियम नाही. पण जिथं जिथं गुरुकुल पद्धती असते तिथले नियम
त्या नियमानेच प्रवेश आहे. पाळावे आणि ते हरिद्वारला जा, ऋषिकेशला जा, त्यांचे जे धर्म असेल त्या आश्रमाचे, पाळावे त्या सुद्धा आश्रमाचे धर्म आपल्याला काय करावं लागतं, पाळावे पाळावे लागतात. संजय जोडी मग आता एक कल्पना करा, दिंड्या आहे सगळ्या. मग एखाद्या दिंडीमध्ये प्रवेश केला, तिथले नियम काय करावे, पाळावे लागतात. इथे इथले मारुतीबाची गोष्ट सांगा, प्रत्येकाला नियम घालून द्यायचे. अशी टोपल्याचे संडास होते त्यावेळेला. मग झाडण्याचे नियम, घंटा वाजवण्याचे नियम, कोण्याचे नियम, प्रत्येकाची योजना केली असते. 15-15 दिवस घंटा वाजवायची बरोबर, असे प्रत्येकाचे 15-15. म्हणजे एका पोळाकडे पाहून नियम आला संडास साफ करण्याचा. कोणता? टोपल्याचे संडास. मारुती बाबा म्हणाला, म्हणलं बा मला काय म्हणजे माझ्या घरी हे कामगार काम करत असतात. काय करतात? कामगार आणि मला हे काम सांगता का तुम्ही कोणतं? संडास साफ करायचं. म्हणजे मारुती बा मला हे पहा, आम्ही जे सांगितलं ते काम तू काय केलं पाहिजे? केलंच पाहिजे. जर तुझी इच्छा नसेल म्हणतात श्रीमंती गरजी. श्रीमंती कुठली? इथे हवे. तुला जर पाळायचं नसतं आताच्या आता सुटके बांध चालू लागतं. क्षण तासभर सुद्धा थांबण्याचं काही नाही. आम्ही जे सांगितलं त्या नियमाप्रमाणे काय केलं, जप तप कर्म धर्म, हे सर्व कशा करता? सर्वागती राम. कोणत्या फलाची प्राप्ती होते? विठ्ठला जळी स्थळी. या श्रेष्ठ स्थिती जी आहे नाही का, सर्वागती राम. आपल्याला हे असते ना, कबीर महाराजाची गोष्ट सांगतात. कबीर महाराज ते पूजा करत असत, तर दर्भ लागायचा. काय लागायचा? गवत असते ना, गणपतीला आपण ते दुर्वा म्हणतात. ते 21 अशा काड्या खायच्या. गणपतीच्या पूजेला त्याचा विधी आहे. एकाने प्रश्न केला, म्हणलं का हो असं कुठं गवताचे काड्या, कुठं देवाला डोक्या फुलाची गोष्ट. आणि म्हणले गवत कोण खात असते? आपले माणसं आहेत, पशु आहेत, आणि ते कोणाच्या डोक्यावर ठेवायचं? ते म्हणलं तुम्हाला माहिती नाही, हे सगळे देव रावणारे काय घातले होते? गणपतीकडे कोणतं काम दिलं होतं? गाडू. ते गाडू काही गाडू कपाटी पोटाने येतात. म्हणजे रावणाने त्याच्या हे गणपती म्हणलं काय गाडवाला तर बरोबर चालला नाही. त्याचं पोट काय आहे? रिकामा आहे की. मग काय करायचं? मला 21 पेंड्या काय करायच्या गवताच्या नाही गाडवा. आणि ते रावणाचा धाक. गणपती किती पेंड्या आणायचा, ती सवय यायला पडली. दृष्टांत जाऊन ते कशा सांगत होत. जप तप कर्म सर्वागती राम. सर्वागती. कबीराची गोष्ट झाली. माझा दुर्वा आणण्याकरता गेला, दड पडला होता. का काय पडला होता? त्या गवतावरती. आणि तोडायला गेला कोण? कमाल. तर दड खाली पडायला लागला. त्याने विचार केला, म्हणलं आपण तोडायला गेलो तर झाडं काय होतात ते रडतात म्हणायला.
मुलांना दुःख देणं काही नाही, योग्य नाही. योग्य नाही आहे. तसाच रडत आला कोणाकडे. कबीराकडे. अरे म्हणलं दुरा आणला का, रडतो का असा? म्हणलं तुम्हाला काही कळते का, लोकांना दुःख देण्याचं काम मला सांगता का? दुसरं हकीकत काय काही. सांगितलं. म्हणलं ते काडी तोडल्यावर गवत काय व्हायला लागलं. म्हटलं त्याचं दुःख कोणाला झालं, गणपती आपले कमाला. मग ते कबीर महाराज म्हणायला लागले, बर का मला म्हटलं फक्त देवळातलाच देव दिसला, कुठला दिसला? फारच जण तर माणसातला देव दिसला. कुठला? आणि याला म्हटलं झाडातला देव दिसला. सर्वागती विठ्ठल जडी तरी आधा भक्त कबीर और पुरा भक्त कमा. कबीर आहे बरा, किती भक्त आहे? अर्धा. आणि पुरा भक्त कोण आहे? मला माणसातलाच देव दिसतो, याला झाडातला देव दिसला. सर्वागती देहादी सूर्यप्रकाश का. तुमच्या गीतेमध्ये आहे ना 5 अध्याय नाही काय विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे शुनीच विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीच सर्वागती जप तप कर्म क्रिया सर्वागती राम. हे पद काय होते, ह्याच्यात संशय घेण्याचं काही नाही, काम नाही. नसोडी हा भाव टाकी रे रामकृष्ण टाव. संतांनी सांगितलंय, वेदांनी सांगितलंय, याच्यात अन्यथा करण्याचं काही कारण नाही. नसोडी हा आपण लोक संशय घेत असतात, संशयामुळे ते परांमुख होत असतात. इथे एकाला होता, त्याने आपलं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता. माहिती गेटेबॉल हसपनीच का काय त्याचं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष. अध्यक्ष संमेलनाला मग ते व्याख्यान केलं. मी शेजारी बसलो होतो, माझ्या शेजारी थोडा. ते म्हणले भिंत चालवली, रेडा बनवलाय, काल्पनिक आहे. काय बर का, काल्पनिक का म्हटलं, कारण दिसत नाही ना तसं. नाही काल्पनिक हे बा, त्याचा प्रत्यय येत नाही. असं पूर्वीच्या लोकांना माहिती नव्हतं विमान. नव्हतं का माहिती? मोबाईल माहिती होतं का? कुठेही वार्ता आज काय झालं त्यांना नवे वाटते. काय वाटते? म्हणा लोक सांगत होते विमान आहे, खरोखरच विमान आहे. मोबाईल आहे, इथली भाषा त्याला कळते, सगळं काय. आता खरं वाटायला लागलं खरं. त्या कालांतराने असे महात्मे होते, भिंत काय करते आज आपल्याला वाटत नाही, पण कालांतराने तसे महात्मे उत्पन्न झाल्याशिवाय माणसाचा विमानावर कुठं, मोबाईलवर कुठं पूर्वीच्या काळात सांगितलं तर विश्वास बसत होता का? कसं शक्य? इथं कुठं इथले काय घरातून दुसऱ्या माणसाला, गावातल्या माणसाची बोल खरं करून दाखवलं काय विज्ञान. तसं अध्यात्म सुद्धा काय करून दाखवलं आज नाही, पण केव्हा ना केव्हा तरी केल्याशिवाय एक 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 दृष्टांत आहे. सर्वागती रामा भाव शोधला, नसोडी हा भाव टाकी रे रामकृष्ण टाव. साधन कोणतं? कानात सांगायचं का फक्त? तो जय जयकार गरजेचं चालू आहे. आता
ज्ञानवारीच्या सोबत आहे ते काय कानात रामकृष्णजी म्हणतात का? होतो जय जयकार घरी जातो अंबार चालले वैष्णव वीर रे, नाही का? निजल्याने गाता नाम नारायण टाव पुढे म्हणजे अट्टाहास करा, काय करा? रामकृष्ण टाव पुढे काय जाती कुळाशिवाय माता. मग आमची जात चांगली आहे, आमचं गाव घर चांगलं आहे, जाती वित्त कुळ बोध, मग आम्हाला काही जरूर आहे त्याची भजे का तुझी. म्हणजे सगळे साधन आहे पण हे उद्धार करण्याच्या बाबतीत काय पडतात? कमी पडतात. असं कुठं सांगितलंय का श्रीमंत मनुष्याचा उद्धार होत असतो? धनाने कुठं उद्धार होत असतो का? स्त्रीने सुद्धा होतो का? न तेषु जाती विद्या रूप कोण क्रियादी भेद यानं कुठं उद्धार झालेला आहे का? मग उद्धाराचं साधन कोणतं आहे? नाम. गजेंद्राच्या जवळ काय आहे याच्यापेक्षा? तो पशुच्या याच्या जन्माला आलेला आहे. तर नाम असल्यामुळे काय झाला? शबरी काय शिकली होती का? पण भगवंता नावाचा काय मग परमात्मा वैकुंठ सोडून अयोध्येत आला. भक्ताचा उद्धार करण्याकरता निमित्त करून वनवासात गेला. खरोखर वनवासात गेला की वनवासातल्या लोकांचा उद्धार करण्याकरता? मग काय अयोध्येतल्याच लोकांचा उद्धार करायचा आणि बाकीच्यांनी काय गुन्हा केला आहे का? संतांचा उद्धार कसा करता असतात? शबरीचा सुद्धा तिचा उद्धार करण्याकरता कुठे जातो? शबरीकडे जातो. आम्ही पाहतो सगळं सुंदर व्याख्यान आहे कुठे रामायणामध्ये. पण तिची भक्ती केवढी आहे एका रामाशिवाय आणखी काही जाणत नाही. वेडी झाली, रोज रस्ता झाडते ती. तिला वाढणार सांगितलं की एवढा रस्ता झाडण्याचं कारण काय? म्हणणार राम आला तर काय होईल? त्याला काटे बसते, रोज फळ आणून ठेवते. सगळे रामायणामधलं शबरीचं काय हक्क आहे बा. मग काही एक विचार न करताना पण ती वेळीच होत असते काय? मग स्वागत केलं पाहिजे ना. भगवान म्हणता भूक लागलेली आहे, काय लागलेली? खायला काय आहे? मग ती बरं कोणती आहे? ते धरून बरं दिली ना, दोघाला दिले. सीता कुठं आहे? त्या सीता नाही ना, सीतेला का दिली नाही? सीता कुठे? सीता कुठं? आणि ती बरोबर ते परमात्मा काही विचार करत नाही. पत्रम पुष्पम मग दोन्ही हात ओढवी लेटन पीडित असे हात दोन पुढे केले. काही एक विचार न करता खायला. पण लक्ष्मण चिकित्सक त्याने ते पाहिलं सगळं, काही बोलत नाही, नुसती मग तिला विचारायला लागलं, म्हणलं उष्टी परत दिसते. म्हणलं मी काय वेडी आहे का? उष्ट्या पण खाऊन पाहिल्याशिवाय गोड आहे आंबट आहे कळते का? म्हणलं हाताला कळत असे आंबट बरं खाऊन पाहिजे. आंबट असलं ते फेकून द्यायचे, गोड असले ते प्रत्येक बोल खाऊन पाहिलेलं आहे, गोड पण आणलेले आहे. म्हणला काय मूर्ख आहे, खुशाल सांगते मी उष्टी करत लाज तर वाटत नाही म्हणून आनंद
काय केलं लक्ष म्हणून त्याच्या तोंडाकडे पाहिलं कुण्या युगात दात आमच्या दादाला काय देवानी सीता गेले तेव्हापासून म्हणला येडा झालेला कुशल आनंदाने सगळा परिणाम होणार प्रेमाचा आहे का नाही का पण तुम्ही गीता वाचा त्याच्यामध्ये नाही का जो मातेचा सोयरा किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई आणि तो मातेचा सोयरा किती आनंद होत असतो जसा किंबहुनाच्यामुळे आईला आनंद होत असतो तसा अशा भक्तांमुळे कोणाला आनंद होतो तेही नेते अंदायची असती तशी काही काळ लोकांनी काळाची दृष्टी पडत देत नाही पदरात घेत असतो आई मुलाला काय घेते काही काळ कोणी घेतला पडा काय गोड भाषा म्हणजे सगळं कशाच आहे भजे का त्वरित नसोडी भाव टाकी संजीव जाती गोत वगैरे संसार कधी जरी झाला तरी सुद्धा क्षण भंगूर आहे का धर्मदर्शी आधी ईश्वराचं काय कर भजे का वेळ जाऊ जवळ सकळ सिद्ध आहे तेव्हा तू आपले सोयीचं आहे म्हातारपणा होते का आता आमच्याकडनं का वारी होते का बरं आपलं तंगपणा करून आता इथून तिथे चाललं म्हणजे पाय धुवून जवळ सकाळ म्हणजे का त्वरित पण वेळ जाऊ नको कोणत्याही प्रकारे संशय होणार जाती वित्त गोत कुळ क्षीर माग म्हणजे का त्वरित ज्ञानेश्वर महाराजांना म्हणत तुम्ही काय करता ज्ञानदेवा ध्यानी आणि वैकुंठ भवनी ज्ञानदेवा पाठ या वैकुंठ भरला दाट ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण ध्यानी आणि मध्ये दोन शब्द ठेवले त्याच्यामध्ये मनात कोण आहे परमात्मा ध्यानात कोणाच आहे ध्यानात तर काय चंचल मन ज्यावेळेला एकाग्र होत असेल त्यावेळेला त्याला ध्यान म्हणणार जोपर्यंत चंचल मन एकाग्र होत नाही तोपर्यंत त्याला ध्यान म्हणता येत नाही नाही तर बसलाय आपला ओवे पाठ करण्याकरता आणि नाश्त्याचा वास आला तर म्हणला झाला का नाश्ता ध्यान आहे ओवीचं ध्यान आहे का नाश्त्याचं ध्यान आहे ज्ञानदेवा ध्यानी असं आहे मनाला एकाग्र करण्याचं साधन नाही त्याला ध्यान म्हणतात तत्रेक एकता ध्यान समजले कारण मन हे चंचल आहे ना बरोबर आहे कुठे कुठे कसं जाईल गेल्याशिवाय राहत नाही मोठ्या मोठ्यानं पालथा पाडलेलं सामान्याची कथा म्हणून त्याच्याकरता ध्यान विधी सांगितलाय कोणता पुन्हा 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 त्याच याच्यावरती आणणं याला काय म्हणतात विषय पाहिला की ते काय करतंय कोणीतरी आपलं शास्त्रीय काहीतरी भागवत म्हणा रामायण म्हणा सांगत ते ऐकायची माणसं एक माजर होती काय होती आणि ते ध्यान चालू पोती चालू असताना ते माझेच्या डोक्यावर काय ठेवायचे दिवा ते माझे शांत बसायचे काही लोकांनी हालचाल केली तर म्हणलं हे माजर सुद्धा शांत आहे ते आणि तुम्ही माणूस असून हालचाल करता लोकांना म्हणायचं
तर लोकांनी काही एक कार्ट इबलीस होता. नेहमी शास्त्री बाबा आपल्याला म्हणतात, बघा कसे ऐकते माझं, माणसं सुद्धा इकडे पाय करतात. पुन्हा पुन्हा म्हणा एकाने काय केलं का खिशातून शास्त्री बाबा म्हटलं, बघा म्हणले माझं काही ध्यान करून नाही का. त्याने ते मंदिर काढून कोणाच्या समोर ठेवला. माझं इथे माझ्या दिवाळी ताट करून ठेवला आणि कोणाकडे धाव गेली, मंदिराकडे धावली. आतापर्यंत स्थिर का होती आता स्थिरपणा गेला का, राहिला का, कुठं काय ते आता काय ते विचार करत बसले. मग जोपर्यंत विषय दिसत नाही आणि एकदा का विषय दिसला सगळी ते मन पालतं पाडल्याशिवाय मग ते डायबिटीस झालेलं का काय झालेलं आहे. डायबिटीस पण मला डायबिटीस आठवत नाही, पण सेकंदावर ताव मारल्याशिवाय घडलेली नरसिंह तिथं ते आनंद आश्रमची आराधना होती. सगळे श्रीमंत माणसं पहिली आराधना. एक ग्रस्त आमच्या शेजारीच होता, तो म्हणजे मला डायबिटीस आहे, इंजेक्शन घेतल्याशिवाय खाता येत नाही. मग कंटाळवानं झालेलं आहे. पुढे जेवायला बसलो आम्ही. जेवायला बसल्यानंतर श्रीखंडाचा भेद, आमचे श्रीखंड म्हणजे ते सगळ्या ब्राह्मण लोकांचा भेद. कोणत्याकडचं श्रीखंड होतं ते महागाचं श्रीखंड होतं. पहिला श्रीखंड आमच्या शेजारीच बसलेलं होतं, त्याला डायबिटीस झालेलं होतं. त्यानं पहिलं श्रीखंड सर्वांना वाढलं त्याला. त्याने एक दुसऱ्या पदार्थाला हातच लावला नाही. कशा हात म्हणायचा. आणि इकडे सांगतो मला इंजेक्शन घेतल्याशिवाय काय, इन्शुलिन घेतल्याशिवाय ताव करून वाढला. वाढणारा काय आला, आता तो आपला एक चमचा वाढून पडेल, एक वाढ नियम कुठपर्यंत विषय दिसत नाही. आणि एकदा विषय दिसला म्हणजे ते माणसाचा नियम पालता पाडल्याशिवाय हे काय करतात, जाती टाकून भुलवतील तुला. भजे का बरे बा याच्यामध्ये बोललो संसारी असावे पहिला हरिपाठाच्या अभंगात आहे ना, जिवे वेग सोनी वेदशास्त्र भाई, संसारात राहू नको का गुंतू नको, जिवे वेग. तुझ्याकडनं काय रान क्रमण करता येते का, संसारिक माणसाला सगळे नाही का. पहिल्या त्याच्यामध्ये सर्वच काही हिमालयात जाऊ शकत. सोनी संसारी आणि वेदशास्त्र आहे. पांडवांनी काय सर्व सोडून दिलं होतं काय, द्वारकेची राणी जाती भीत भूत ज्ञानदेवा ध्यानी आणि वैकुंठ भवानी. मंडळाला कशाची प्राप्ती होते, कशामुळे भजे का द्वारी, भजनामध्ये शक्ती आहे. सुंदर अवघ आहे. पुढचा आहे जाणीव नेणीव. भगवंत नाही हरि उच्चारणी नारायण हरि उच्चार नावाचा ते प्रमाण ज्ञान देवा फळ नारायण पाठ. अधिक विचार आहे तो विचार कधी करू माझा.
श्री गुरु चरण सरोज रज